जर प्रत्येक जण माझंच चालेल असं म्हणाला तर नात्यांचं काय होईल? आपण सगळेच जण वेगवेगळे आहोत, आपल्या सवयी वेगळ्या, आपले स्वभाव वेगळे, पण खऱ्या शहाणपणाची ओळख कशात आहे? तर एकमेकांना समजून घेण्यात। एकदा विनोबा भावे तुरुंगात होते। त्यांची दिनचर्या खूप वेगळी होती। ते रात्री 8 वाजता झोपायचे आणि पहाटे 3 वाजता उठायचे। तर त्यांच्या सोबतचे इतर कैदी ते रात्री 1 वाजता झोपायचे आणि सकाळी 8 वाजता उठायचे। दोघेही आळशी नव्हते, दोघांनाही 7 तासांची झोप मिळत होती। पण इथे महत्त्वाचं काय होतं? विनोबाजींना पहाटे उठून भजन गायची सवय होती, पण ती मोठ्याने गात नव्हते, कारण त्यांना वाटायचं की इतरांची झोप मोडून केलेलं भजन देवाला कसं आवडेल, म्हणून ते मौन पाळत। आणि दुसरीकडे त्यांच्या सोबतचे कैदी सुद्धा तितकेच सज्जन होते। ते उशिरा झोपत असले तरीही विनोबाजींची झोप मोडू नये म्हणून ते शांत राहायचे। हा आहे खरा सहवास, हा आहे खरा मानवधर्म। जर प्रत्येकाने फक्त माझंच बरोबर आहे असं मानलं असतं तर आनंद कुठे राहिला असता? विनोबाजी सांगतात की स्वभावातल्या भेदामुळे दूर जाणं मूर्खपणाचं आहे, पण एकमेकांना समजून घेणं आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणं यालाच तर खरं शहाणपण म्हणतात। कारण नातं टिकतं ते प्रेमाने नाही तर समजुतीने। स्वभाव वेगळे असले तरी मन जुळू शकतात, पण समजूतदारपणा हवा। तर आपणही असा समजूतदारपणा दाखवाल तर नातं नक्की टिकेल। ही रील आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।